चा दसरा मेळावा कोण घेणार आणि शिवाजी पार्क वरती नेमका कुणाचा आवाज घुमणार याबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट नाहीये। शिवाय दसरा मेळाव्यासाठी परवानगीचा चेंडू हा बीएमसीच्या कोर्टात आहे, तर आता शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी चाचपणी केली जाते। पाहूया दसरा मेळाव्यावरती पडद्यामागून घडणाऱ्या हालचालींवरील हा रिपोर्ट। या दसरा मेळावा नेमका कोण घेणार? शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? शिवसेना की शिंदे गट? शिंदे गटाची ही चाचपणी सुरू। परवानगीचा चेंडू बीएमसीच्या दारी। शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे सध्या दोन गट पडले, त्यामुळे आता दसरा मेळावा घेण्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात चांगलीच रस्सीखेच सुरू आहे। तर शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे, तर शिंदे गटानं सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे। शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मात्र दसरा मेळाव्याबद्दल मोठं विधान केलंय। एक शिवाजी पार्कला आणि एक बीकेसीला जिथे आम्हाला परवानगी मिळेल त्या ठिकाणी दसरा मेळावा जोरदार होईल, त्यामध्ये कुठेही कमतरता भासणार नाही आहे। कारण आम्ही तयारीला लागलेलो आहोत। पहिला आमची मागणी शिवाजी पार्कची आहे ना, पण ऑप्शन ठेवलेलं आहे आम्ही। जर यदा कदाचित शिवाजी पार्क जर आम्हाला कोणाला जर मिळालं नाही तर मग आमची दुसरी तयारी बीकेसी असणार आहे। आम्हाला जिथं जागा मिळेल तिथं आम्ही मेळावा करू, पण बाळासाहेबांचे विचार दाखवून देऊ। हिंदुस्तान एकमेव हिंदुहृदय सम्राट। सभेसाठी कोणाकोणाला बोलवायचं हे मंगळवारच्या बैठकीनंतर ठरेल, असंही गोगावले म्हणाले। उद्याच आमची मीटिंग सगळ्या आमदारांची आमच्या शिवसेनेच्या होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, आणि त्यावेळेला आमचं संपूर्ण फायनल ठरल किती लोक येतील, काय येतील, कसं आहे। शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही हा दसरा मेळावा करणार आहोत। तर दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे अतूट नातं आहे। आम्हाला शिवाजी पार्क मिळतं परंपरेनुसार, आणि गेल्या 56 वर्षापासून दसऱ्याला विचारांचं सोनं लुटलं जातं आणि लाखोंच्या संख्येनं शिवसैनिक शिवाजी पार्कवर जमतात। त्यामुळे यंदा शिवसेनेचाच दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होईल असा दावा शिवसेनेकडून केला जातोय। या शिवतीर्थावर 56 वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे गरजले बरसले, त्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली, देशाला दिशा दिली। सीमोल्लंघन सोनं लुटणं म्हणजे विचारांचं सोनं लुटणं असं वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणायचे। त्या दृष्टीनं इथं त्याला महात्म्य आहे। आम्ही अर्ज केलेला आहे, त्याला अजूनही कोणी असं म्हटलेलं नाही की आम्ही तुम्हाला परवानगी दिली नाही। शिवाय बीएमसी कडून देखील दसरा मेळाव्यासाठी अर्जाची छाननी केली जाते, त्यामुळे रीतसर नेमकी कुणाला परवानगी द्यायची याचा अंतिम फैसला बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या हाती आहे। त्यामुळे 5 ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्यापूर्वी यंदा तो कुणाचा होणार आणि नेमका शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार याकडे सगळ्या राज्याचे डोळे लागलेत। आम्हावरती जे काही प्रेम करत आहात, जो विश्वास दाखवत आहात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमत विशेष